नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. मित्रांनो, बघू शकतो की राज्यातील अनेक भागात सध्या त्या ठिकाणी ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून थंडीचा कडाका वाढला असतानाच गेल्या 8 दिवसापासून बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. विशेष करून बघू शकतो की 16-17ला कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते मध्यम पाऊस. तर त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, बघू शकतो की राज्यातील अनेक भागात सध्या ढगाळ हवामान आणि तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. खास करून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याचशा ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी बघू शकतो की ढगाळ हवामान राज्यातील अनेक ठिकाणी त्या ठिकाणी 17 आणि त्या ठिकाणी 18 जानेवारीपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यांना देखील तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामान या परिसरात राहण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला, बीड, छत्रपती संभाजीनगर, नगर या परिसरात देखील ढगाळ हवामान आणि हलकीशी थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. या भागात त्या ठिकाणी थंडीचा कडाका थोडाफार वाढण्याची शक्यता आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक, इगतपुरी या भागात जास्त थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की त्या ठिकाणी लातूर, बीड, उस्मानाबाद या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. धन्यवाद मित्रांनो.